हॅलो मित्रांनो, मी आहे मोहसिन सर आणि आज आपण नेक्स्ट टेक्निक बघणार आहोत. तर ॲनालिटिकल टेक्निक्समध्ये आपण डिफरंट मेथड बघितलेला आहे. तर यामध्ये नेक्स्ट मेथड आपण बघणार आहे सॉल्व्हंट एक्स्ट्रॅक्शन. सॉल्व्हंट एक्स्ट्रॅक्शनचं नेमकं प्रिन्सिपल काय आहे? तर तुम्हाला लाईक डिझॉल्व लाईक याचा मिनिंग माहिती असेल. लाईक डिझॉल्व लाईकचा मिनिंग काय आहे की सिमिलर टाईपचा कंपाऊंड असेल तर सेम टाईपच्या सॉल्व्हंटमध्ये काय होतो, डिझॉल्व होतो. ऑर्गॅनिक सॉल्व्हंट आणि ऑर्गॅनिक कंपाऊंड. समजा ऑर्गॅनिक कंपाऊंड असेल, कंपाऊंड जर ऑर्गॅनिक आहे तर तो ऑर्गॅनिक सॉल्व्हंटमध्ये जास्त डिझॉल्व होतो ॲज कम्पेअर टू इनऑर्गॅनिक. जसं इनऑर्गॅनिक कंपाऊंड असेल तर तो इनऑर्गॅनिक सॉल्व्हंटमध्ये डिझॉल्व होतो. जसं NaClचं एक्झाम्पल घेतलं, NaCl म्हणजे सोडियम क्लोराईड, हा इनऑर्गॅनिक कंपाऊंड आहे तर तो इनऑर्गॅनिक सॉल्व्हंटमध्ये जास्त डिझॉल्व होतो, कम्प्लिटली सोल्युबल असतो. म्हणजे वॉटर इनऑर्गॅनिक आहे, NaCl आपण जो सॉल्ट खातोय तो ऑर्गॅनिक आहे. दोन्ही इनऑर्गॅनिक आहे, इनऑर्गॅनिक असेल तर ते काय होतं, लाईक डिझॉल्व लाईक याप्रमाणे ते डिझॉल्व होतात. तसं ऑर्गॅनिक कंपाऊंड जो आहे त्याची सोल्युबिलिटी ऑर्गॅनिक सॉल्व्हंटमध्ये ग्रेटर असते. ऑर्गॅनिक सॉल्व्हंट कोणते? अल्कोहोल, ॲसिटोन, इथर, बेन्झिन हे सगळे लिक्विड काय आहे, ऑर्गॅनिक सॉल्व्हंट. तर ऑर्गॅनिक कंपाऊंडची सोल्युबिलिटी ऑर्गॅनिक सॉल्व्हंटमध्ये ग्रेटर असते. ऑर्गॅनिक कंपाऊंड कोणता आहे? बेन्झोइक ॲसिड आहे, ॲसिडिक ॲसिड आहे, ॲनिलीन आहे, फिनॉल आहे. आपण बरेचसे एक्झाम्पल घेऊ शकतो. तर या कंपाऊंडची जी सोल्युबिलिटी आहे, जसं आपण सॉल्ट घेतला, सोडियम ॲसिटेट आहे, सोडियम बेन्झोएट आहे, हे सॉल्ट पण ऑर्गॅनिक सॉल्व्हंटमध्ये त्यांची सोल्युबिलिटी ग्रेटर असते, जास्त डिझॉल्व होतात. तर आता सिंपल आहे, आपल्याला प्रिन्सिपल कळालं या टेक्निकचं. सॉल्व्हंट एक्स्ट्रॅक्शनचं नेमकं प्रिन्सिपल काय आहे की गिवन ऑर्गॅनिक कंपाऊंड हॅज मोर सोल्युबिलिटी इन ऑर्गॅनिक सॉल्व्हंट ॲज कम्पेअर टू द ॲक्वेस सोल्युशन किंवा ॲक्वेस फेज. ॲक्वेस म्हणजे काय? वॉटरशी कम्पेअर करता ऑर्गॅनिक सॉल्व्हंटमध्ये तो कंपाऊंड जास्त डिझॉल्व होतोय. आता आपण फर्स्ट काय करणार आहे, वी टेक द ऑर्गॅनिक कंपाऊंड अँड इट डिझॉल्व इन ॲक्वेस सॉल्व्हंट किंवा ॲक्वेस फेज किंवा वॉटर. आपण सिम्पली वॉटरमध्ये काय केलेलं आहे, त्या ऑर्गॅनिक कंपाऊंडला डिझॉल्व केलेलं आहे. आता ॲक्वेस फेज तयार झालेली आहे. ॲक्वेस म्हणजे काय? वॉटरचं ते वॉटरमध्ये तो सॉल्व्हंट जो कंपाऊंड आहे तो पूर्णपणे डिझॉल्व झाला आहे, जेवढा डिझॉल्व झालेला असेल. तर आपण काय केलं आहे, या ॲक्वेस फेजला कशामध्ये ट्रान्सफर केलं? सेपरेटिंग फनेल. तुम्हाला सेपरेटिंग फनेल माहिती असेल तर जसं डायग्राममध्ये दिसतंय त्याला सेपरेटिंग फनेल म्हणतात. तर त्याला आपण प्रॉपर काय करणार आहे, नंतर शेक करणार आहे. तर आता सेकंड आपण त्यामध्ये ऑर्गॅनिक सॉल्व्हंट ॲड करणार आहे. फर्स्ट ॲक्वेस फेज दिसते आणि नंतर आपण काय ॲड केलेलं आहे, ऑर्गॅनिक सॉल्व्हंट. येते लक्षात? जसं तुम्हाला डायग्राममध्ये दिसतंय की वरती खाली जी आहे ती ॲक्वेस फेज आहे आणि वरती जी आहे ती कोणती आहे, ऑर्गॅनिक सॉल्व्हंटची फेज आहे. आता आपण त्याला शेक करणार आहे. काय करणार आहे? शेक करणार आहे. वरती स्टॉपर आहे आणि खाली काय, कॉक आहे. तर आपण वरती स्टॉपर म्हणजे झाकण लावलं आहे आणि खाली काय आहे, त्याचा एक स्टॉपर म्हणू शकतो आपण किंवा कॉक आहे खाली ओपन करण्यासाठी. तर त्याला प्रॉपर आपण शेक करतोय. शेक केल्यानंतर दोन्ही फेज काय झाल्या, मिक्स झाल्या. आता ऑर्गॅनिक कंपाऊंड जो सोल्यूट पार्टिकल आहे तो कुठून कुठे जाणार आहे? सोल्यूट पार्टिकल फर्स्ट आपण वॉटरमध्ये डिझॉल्व केला होता, ॲक्वेस फेजमध्ये होता. तो ॲक्वेस फेजमधून निघून ऑर्गॅनिक फेजमध्ये निघून जातो. याचा अर्थ कळाला तुम्हाला काय की तो सोल्यूट ऑर्गॅनिक आहे आणि त्याची सोल्युबिलिटी ऑर्गॅनिक फेजमध्ये जास्त आहे ॲज कम्पेअर टू ॲक्वेस फेज. ॲक्वेस फेजमधून निघून तो कुठे गेला, तो ऑर्गॅनिक फेजमध्ये. म्हणजे ॲक्वेस फेज आहे, वरती ऑर्गॅनिक फेज आहे. आपण मिक्स केलं त्यांना, मग तो जो कंपाऊंड आहे तो ऑर्गॅनिक फेजमध्ये निघून जातो आणि खाली कोणती उरलेली आहे, ॲक्वेस फेज. तर आपण सिम्पली कॉक ओपन करून दोन्ही फेजला काय करू शकतो, वेगळं करू शकतो. येत आहे लक्षात? आपण काय काय प्रोसिजर केली आहे, वी डिझॉल्व गिवन सोल्यूट इन अ ॲक्वेस फेजमध्ये डिझॉल्व केला. वी ट्रान्सफर इट टू द सेपरेटिंग फनेल. देन वी ॲड द ऑर्गॅनिक सॉल्व्हंट. आपण ऑर्गॅनिक सॉल्व्हंटची किंवा ऑर्गॅनिक फेज हे तयार केलेली सेपरेटिंग फनेलमध्ये. देन आफ्टर शेकिंग केल्यानंतर काय झालं, द गिवन सोल्यूट फ्रॉम ॲक्वेस फेज इट गोज टू द ऑर्गॅनिक फेज, ऑर्गॅनिक सॉल्व्हंट फेज. ऑर्गॅनिक सॉल्व्हंटची जी फेज आहे त्यामध्ये तो निघून जातो. आता आपण दोन्ही फेज सहज वेगळ्या करू शकतो कारण दोन लेअर दिसत आहे. तुम्हाला हेट्रोजिनस मिक्सचर माहिती आहे, तर दोन लेअर दिसतात जसं वॉटर आणि ऑइलचं. तर तुम्हाला क्लिअरली ती बाउंड्री कळते की खाली वॉटर आणि वरती काय ऑइल आहे. तर आपण दोघांना इझिली सेपरेट करू शकतो. तसंच आहे, आपण दोन्ही यांना सेपरेट करू शकतो आणि शेक केल्यानंतर तो कंपाऊंड पूर्णपणे ऑर्गॅनिक सॉल्व्हंटमध्ये जातो. जेव्हा ऑर्गॅनिक सॉल्व्हंट सेपरेट होतो, वॉटर सेपरेट होतोय, तर ऑर्गॅनिक सॉल्व्हंटचं इव्हपोरेशन केलं तर आपल्याला लगेच तो सोल्यूट मिळतोय. किंवा डिस्टिलेशन करून पण आपण यांना काय करू शकतो, वेगळं करू शकतो. येतंय लक्षात? तर आता आपण कोणती मेथड बघितली आहे, सॉल्व्हंट एक्स्ट्रॅक्शन मेथड. ही खूप सिंपल मेथड आहे आणि तुम्ही ही स्कूल लेवलला हे प्रॅक्टिकल बघितलेलं असेल. आता नेक्स्ट टेक्निक आपण बघणार आहोत, क्रोमॅटोग्राफी टेक्निक. क्रोमा मीन्स कलर. ग्रीक लँग्वेजमध्ये क्रोमाचं मिनिंग काय आहे, कलर, आणि ग्राफी म्हणजे टेक्निक. अशी टेक्निक की ज्यामध्ये मिक्सचरचे कंपोनंट कलरनुसार सेपरेट होतात.
तर क्रोमॅटोग्राफीचा सिंपल मिनिंग आहे, इट इज अ टेक्निक यूज टू सेपरेट द कंपोनंट ऑफ अ मिक्सचर अँड ऑल्सो टू प्युरिफाय देम. तर त्यांना सेपरेट करायचं आहे, मिक्सचरमध्ये जे कंपोनंट आहे, जे कंटेंट आहे ते सेपरेट होतात आणि त्यांना आपण प्युरिफाय करू शकतो. क्रोमॅटोग्राफी इट शोज टू फेज. क्रोमॅटोग्राफी टेक्निकमध्ये आपण टू फेज यूज करणार आहे, एक आहे स्टेशनरी फेज, वन इज अ मोबाईल फेज. स्टेशनरी फेजमध्ये आपण काय यूज करणार आहे, स्टेशनरी म्हणजे एक स्टेबल फेज असते. स्टेशनरी म्हणजे काय, स्टेबल. तर स्टेशनरीमध्ये आपण सिलिका जेल, ॲल्युमिना हे यूज करणार आहे. याच हा सॉलिड फेज असणार आहे, त्याची पेस्ट बनवून आपण ती यूज करणार आहे. सेकंड असते मोबाईल फेज. मोबाईल फेज म्हणजे सॉल्वंट, ज्याच्याबरोबर सोल्यूट काय तो रन होणार आहे. तर सॉल्वंट यूज करणार आहे. सॉल्वंट कोणते यूज करू शकतो आपण, अल्कोहोल आहे, इथर आहे, टोलिन आहे, बेन्झिन आहे, बरेच ऑर्गॅनिक सॉल्वंट आपण यूज करू शकतो. तर क्रोमॅटोग्राफीचे दोन टाईप होता, एक आहे पार्टिशन क्रोमॅटोग्राफी आणि एक आहे ॲडसॉर्प्शन क्रोमॅटोग्राफी. तर फर्स्ट आपण बघणार आहोत ॲडसॉर्प्शन क्रोमॅटोग्राफी. आता ॲडसॉर्प्शन क्रोमॅटोग्राफीमध्ये नेमकं आपण काय करणार आहे, तर ॲडसॉर्प्शन क्रोमॅटोग्राफीमध्ये एक लॉंग ग्लास ट्यूब असते, जसं तुम्हाला डायग्राममध्ये दिसतंय. वी टेक द लॉंग ग्लास ट्यूब विच इज प्रोव्हाइडेड विथ द कॉक ॲट द बॉटम. खाली तो नळासारखा जो कॉक असतो आणि त्याला ग्लास होल म्हणजे प्लग अटॅच असतो. तर आता हे कशासाठी, तर आपण या ग्लास ट्यूबमध्ये स्टेशनरी फेज भरणार आहे. एक सॉलिड जी सिलिका जेल आहे त्याची पेस्ट तयार करणार आहे आणि ती त्या ट्यूबमध्ये काय करणार आहे, भरणार आहे. वी पोअर द स्लरी ऑफ सिलिका जेल इनटू द ग्लास ट्यूब. त्या ग्लास ट्यूबमध्ये जी सिलिका जेलची पेस्ट आहे ती आपण त्यामध्ये भरली आहे, ती स्टेशनरी फेज सारखं काम करणार आहे. नाव वी टेक द मिक्सचर ऑफ ABC कंपोनंट. आपण 3 कंपाऊंड आहेत ते मिक्स केलेले, ABC मिक्स केले आणि त्या सॉल्वंटमध्ये डिझॉल्व्ह केलेले. देन वी पुअर्ड दॅट मिक्सचर ऑन टू द ग्लास कॉलम. तर ग्लास कॉलमवरती आपण काय केलं, ते मिक्सचर पुअर केलेलं आहे. आता आपल्याला तिघांना सेपरेट करायचं आहे, तिघांना वेगळं करायचं आहे. तर कसं करू शकतो आपण, सिंपल आहे बघा काय करायचं. हे झालं स्टेशनरी फेज. जी सिलिका जेलची पावडर आत भरलेली आहे किंवा स्लरी आत भरलेली ती स्टेशनरी फेज सारखं काम करणार आहे, त्यावरती सोल्यूट रन होणार आहे. पण रन होण्यासाठी काय लागणार आहे, सॉल्वंट. सॉल्वंट म्हणजे काय, मोबाईल फेज. आता वरती काय करायचं आहे, सॉल्वंट ॲड करायचं आहे. काय ॲड करायचं आहे, सॉल्वंट. वी यूज द सिंगल सॉल्वंट और मिक्सचर ऑफ सॉल्वंट ॲज अ मोबाईल फेज. तर आपण जेव्हा सिलिका जेल त्या कॉलमवरती आपलं जे मिक्सचर आहे, जे सेपरेट करायचं आहे आपल्याला ABC, ते आपण टाकलं आहे, ते सॉल्वंटमध्ये डिझॉल्व्ह करून टाकलं आहे. आता आपण काय केलं आहे की वरती सॉल्वंट रन करतोय. वेन वी रन द सॉल्वंट देन दीज 3 कंपोनंट गेट सेपरेटेड अँड दे रन ओव्हर द स्टेशनरी फेज. ते काय होतात, त्या मोबाईल फेज बरोबर म्हणजे सॉल्वंट बरोबर खाली खाली येत आहे. आता आपल्याला डायग्राममध्ये ते तिन्ही सेपरेट झालेले दिसत आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणी अटॅच झालेले दिसत आहे. ॲडसॉर्प्शनचा मिनिंग काय होतो, या टेक्निकचं नाव काय, ॲडसॉर्प्शन क्रोमॅटोग्राफी. ॲडसॉर्प्शन म्हणजे काय, कलेक्शन ऑफ वन सबस्टन्स ऑन द सरफेस ऑफ अनादर. कलेक्शन ऑफ वन सबस्टन्स ऑन द सरफेस ऑफ अनादर इज कॉल्ड ॲडसॉर्प्शन. फॉर एक्झाम्पल चारकोल. चारकोल काय करतो रे, चारकोल वॉटरमध्ये ज्या इम्प्युरिटी आहे त्या त्याच्या सरफेसवरती कलेक्ट करतोय, म्हणजे वॉटर काय होतो, प्युरिफाय होतोय. तसंच आहे सिलिका जेलचा जो सरफेस आहे त्यावरती तो सोल्यूट काय होतो, कलेक्ट होतोय डिफरंट लेवलला. कारण काय आहे की प्रत्येक ज्या सोल्यूटची जी ॲबिलिटी आहे त्या स्टेशनरी फेजबरोबर रिॲक्ट होण्याची किंवा बॉन्ड फॉर्म करण्याची ती डिफरंट आहे. काही सबस्टन्स तो जास्त कलेक्ट होणार आहे, काही सबस्टन्स कमी कलेक्ट होणार आहे. हे कसं कळेल आपल्याला, तुम्हाला डायग्राममध्ये दिसतंय की काही ठिकाणी डार्क कलर आहे, काही ठिकाणी फेंट कलर आहे. ABC, एचा कलर खूप डार्क दाखवला आहे, एकदम रेडिश आहे. B आणि Cचा कलर थोडा फेंट दाखवला आहे. याचा मिनिंग काय की ए खूप जास्त ॲब्झॉर्ब झालेला आहे, ए खूप जास्त कलेक्ट झाला आहे. जेव्हा आपण सॉल्वंट त्या ग्लास कॉलमवरती टाकला, सॉल्वंट बरोबर ABC खाली खाली रन होत आहे. फर्स्ट ए त्या फेजबरोबर खूप जास्त अटॅच होता, त्याचे 100च्या 100 खूप जास्त मॉलिक्युल तिथे कलेक्ट झाले. आता समजा Bचे पण 100 मॉलिक्युल आहे, पण 100मधून तिथे फक्त 50-40 काय झाले, अटॅच झाले, म्हणजे Bचा कलर फेंट दिसतोय. आणि त्यानंतर सी अजून खाली येतो, कारण सी पण काय करतोय, खूप कमी ॲब्झॉर्ब होतोय, खूप कमी कलेक्ट होतोय त्या स्टेशनरी फेजवरती. तर हे लक्षात आलंय तुम्हाला, तिन्ही कंपोनंटची जी ॲबिलिटी आहे स्टेशनरी फेजबरोबर बॉन्ड फॉर्म करण्याची ती डिफरंट आहे. ए जास्त कलेक्ट होतोय, जास्त ॲब्झॉर्ब होतोय त्या सरफेसवरती, B आणि C खूप कमी ॲब्झॉर्ब होतोय. येत आहे लक्षात, त्या ॲब्झॉर्प्शन डिफरंट आहे. आता या केसमध्ये आपण काय करणार आहे, तिघांना आपल्याला सेपरेट करायचं आहे. तर सिंपल काय करायचं, वरती सॉल्वंट रन करायचा. जोपर्यंत 3 कंपोनंट सेपरेट होत नाही तोपर्यंत तुम्ही काय ॲड करणार आहे, सॉल्वंट. काय ॲड करणार आहे, सॉल्वंट. तर आपण सॉल्वंट ॲड करणार आहे वरती. When we add the solvent over the stationary phase, then the mobile phase, the solvent run over the stationary phase. Along with this stationary phase, the B and C first get separated. C आणि B का सेपरेट होते, फर्स्ट C सेपरेट होणार आहे. C चे खूप कमी मॉलिक्युल त्या फेजला अटॅच आहे, म्हणजे जास्तीत जास्त मॉलिक्युल फ्री आहे. जे मॉलिक्युल फ्री आहे ते पटकन काय होतात, बाहेर येतात. येत आहे लक्षात, त्यांची बॉन्डिंग वीक असते.
मग ते इझिली काय होता, सेपरेट होता. वेन वी रन द सॉल्वंट ओव्हर द स्टेशनरी फेज देन फर्स्ट सी कंपोनंट गेट सेपरेटेड अँड कलेक्टेड इन बीकर. आता हे कसं कळतं, तिन्ही ठिकाणी कलर डिफरंट आहे. तो कलर डिसअपियर होतो कारण जी स्टेशनरी फेज आहे त्याचा कलर कसा आहे, पूर्ण व्हाईट आहे. जोपर्यंत तो खालचा कलर जात नाही तोपर्यंत सॉल्वंट ॲड करायचा. मग सी पहिले डिटॅच होतो, सी कलेक्ट होतोय, नंतर परत सॉल्वंट ॲड केला आपण, नंतर बी काय होतो त्या सॉल्वंट बरोबर रन होतोय आणि खाली काय होतो, तो सेपरेट होतो. बीकरमध्ये मिळतो आपल्याला सेकंड बीकर. आणि थर्ड एला आपल्याला खूप जास्त सॉल्वंट ॲड करावं लागणार आहे कारण ए खूप जास्त ॲब्झॉर्ब झाला आहे, सरफेसला तो अटॅच झालेला आहे कारण त्याचा डार्क कलर आहे. जोपर्यंत तो डार्क कलर जात नाही तोपर्यंत सॉल्वंट ॲड करायचा. मग तो सॉल्वंट बरोबर खाली रन होतो. त्याचे फर्स्ट 10 मॉलिक्यूल 20 30 40 असं करता 100चे 100 मॉलिक्यूल काय होता, फ्री होता. सॉल्वंट बरोबर रन होऊन ते खाली कलेक्ट होत आहे. तर आपल्याला फर्स्ट सी मिळाला, नंतर बी मिळाला आणि नंतर ए. तर 3 कंपोनंट त्या सॉल्वंट बरोबर आपल्याला मिळाले. आता इथे कसे सेपरेट करता येतील, या सॉल्वंटचं इप्रेशन करा, आपल्याला ABC काय मिळेल, सेपरेट मिळेल तो कंपाऊंड. येते लक्षात. तर आता आपण कोणती टेक्निक बघितली आहे, ॲब्झॉर्प्शन क्रोमॅटोग्राफी. येते लक्षात. तर या टेक्निकचा सिंपल प्रिन्सिपल आहे, दिस टाइप ऑफ क्रोमॅटोग्राफी इट इज बेस्ड ऑन प्रिन्सिपल ऑफ डिफरन्शियल एक्सट्रॅक्शन. डिफरंट सोल्यूट आर ॲब्झॉर्ब टू डिफरंट एक्सटेंट टू द स्टेशनरी फेज. तर आपण जे 3 जे टाईप ABCचे जे कंपोनंट घेतलेले मिक्सचर बनवलं होतं तर ते तिन्ही ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी ॲब्झॉर्ब झाले. म्हणजे काय की काही ए सारखा कंपाऊंड खूप जास्त ॲब्झॉर्ब झाला आणि बी आणि सी सारखे कंपाऊंड खूप कमी ॲब्झॉर्ब झाले किंवा कलेक्ट झाले स्टेशनरी फेजवरती. मग यावरून आपल्याला हे कळालं की डिफरंट सोल्यूट आर ॲब्झॉर्ब टू डिफरंट एक्सटेंट ऑन द स्टेशनरी फेज. स्टेशनरी फेजवरती वेगवेगळे कंपोनंट किंवा कंपाऊंड ते वेगवेगळे ॲब्झॉर्ब होता. काही जास्त ॲब्झॉर्ब होता, काही कमी ॲब्झॉर्ब होता, काही जास्त कलेक्ट होता, काही कमी कलेक्ट होता, काही जास्त जास्त अटॅच होता त्या स्टेशनरी फेजला, काही कमी अटॅच होता. येते लक्षात. तर ही सगळी जी आपण आतापर्यंत बघितली याला म्हणतात ॲब्झॉर्प्शन क्रोमॅटोग्राफी. ॲब्झॉर्प्शन क्रोमॅटोग्राफीमध्ये फर्स्ट आपण बघितली कॉलम क्रोमॅटोग्राफी. काय बघितलं आपण, कॉलम क्रोमॅटोग्राफी. कॉलम क्रोमॅटोग्राफीमध्ये ग्लास ट्यूब घेतली आपण, त्यामध्ये सिलिका जेल पावडरची स्लरी भरली, स्लरी म्हणजे पेस्ट भरली आहे. नंतर आपण जे कंपोनंट जे मिक्सचर आहे 3 कंपाऊंडचं ते आपण वरती टाकलेलं आहे, वरती ॲड केलेलं आहे. नंतर ते रन होतं आहे खाली, आपण सॉल्वंट ॲड केला आणि तिन्ही कंपोनंटला काय केलं, सेपरेट केलं. हे झालं कॉलम क्रोमॅटोग्राफी, ॲब्झॉर्प्शनचा फर्स्ट टाईप. ॲब्झॉर्प्शन क्रोमॅटोग्राफीचा आपण सेकंड टाईप बघणार आहे, तो आहे थिन लेअर क्रोमॅटोग्राफी, TLC. TLCचे प्रॅक्टिकल आम्ही कॉलेज लेवलला पण केलेले आहे. तर खूप छान प्रॅक्टिकल असतात. तुम्ही रिॲक्टंट आणि रिॲक्टंटपासून प्रोडक्ट तयार झाला आहे की नाही हे लगेच ओळखू शकता. म्हणजे आपण रिॲक्शन समजा 1 तासाची रिॲक्शन आहे, त्यामध्ये कधी पण मध्ये चेक करू शकतो रिॲक्टंट आणि प्रोडक्ट हे यांच्यासाठी डिस्टिंग्विश करण्यासाठी की प्रोडक्ट फॉर्म झाला आहे की नाही आहे. आता TLCमध्ये काय करतात, तर तुम्हाला प्रॅक्टिकलमध्ये डिसेक्शन बॉक्स असणार आहे, त्यामध्ये ग्लास प्लेट असणार आहे, एक छोटीशी ग्लास प्लेट असते. वी टेक द ग्लास प्लेट अँड इट इज डीप इन द स्लरी ऑफ द सिलिका जेल. एका बीकरमध्ये फर्स्ट बीकरमध्ये आपण काय तयार करणार आहे, स्टेशनरी फेजचं स्लरी तयार करणार आहे किंवा पेस्ट तयार करणार आहे. सिलिका जेल प्लस क्लोरोफॉर्म, सिलिका जेल पावडर प्लस क्लोरोफॉर्म, त्याची पेस्ट तयार करायची व्हाईट कलरची. देन ग्लास प्लेट इज डीप इन दॅट स्लरी. टू द ग्लास प्लेट द स्टेशनरी फेज गेट अटॅच, द सिलिका जेल पावडर गेट अटॅच. वरती कोटिंग तयार होतो व्हाईट कलरचा, क्लोरोफॉर्म इव्हॅपोरेट होतो आणि तो जो व्हाईट कलरची पावडर आहे ती अटॅच होते त्या प्लेटला. म्हणजे प्लेटवरती मी काय तयार केलं आहे, स्टेशनरी फेज. काय तयार केलं आहे, स्टेशनरी फेज. आता या ग्लास प्लेटला बेस लाईन 1 सेंटीमीटर 1 सेंटीमीटर हे डिस्टन्स सोडतात खालून आणि नंतर वरती काय करतात, स्पॉटिंग करतात. स्पॉटिंग म्हणजे काय, समजा माझ्याकडे मिक्सचर आहे 2 कंपोनंटचं, त्याच्यामध्ये 2 कंपाऊंड आहे मिक्स केलेले आहे, त्यांचं सोल्युशन तयार केलेलं आहे. आता एक कॅपिलरी असते, कॅपिलरी काय यूज करतात, कॅपिलरी खूप थिन असते आणि ती जर बर्नरवरती पकडली तिला पॉईंट तयार होतोय, त्या पॉईंटमध्ये सॉल्वंट घेऊन काय करतात, स्पॉटिंग करतात. सॉल्वंट म्हणजे तो जो मिक्सचर आहे तो घेऊन स्पॉटिंग करतात. आपण काय केलं आहे, ग्लास प्लेट आहे, ग्लास प्लेट जी आहे त्यावरती 1 सेंटीमीटर डिस्टन्स वरती सोडलं आहे, खालून वरती सोडलं आहे. नंतर 1 सेंटीमीटर डिस्टन्स वरती ही बेस लाईन आहे त्यावरती स्पॉटिंग करतात. काय करतात, स्पॉटिंग, जसं तुम्हाला डायग्राममध्ये दिसतंय तर स्पॉटिंग करतात. देन दिस प्लेट इज केप्ट इन अ सॉल्वंट चेंबर. बीकरमध्ये थोडंसं सॉल्वंट घेता. सॉल्वंट किती घ्यायचं आहे, आता सॉल्वंट किती घेता, 1 सेंटीमीटरच्या खाली. म्हणजे जी ग्लास प्लेट आहे, ग्लास प्लेटमध्ये ॲक्च्युअलमध्ये काय व्हायला पाहिजे की ती प्लेट पूर्ण नको डीप व्हायला, खूप एकदम तळाला लागेल असं कमी क्वांटिटीमध्ये सॉल्वंट घेतात. सॉल्वंटचा यूज काय, ॲज अ मोबाईल फेज. या मोबाईल फेज बरोबर काय होतं, तो मिक्सचरमधले जे कंपोनंट आहे ते वरती रन होता. जसं तुम्ही बघा, समजा मी चॉक घेतला, चॉक इंकमध्ये ठेवला तर काय होतं, इंक त्याच्याबरोबर रन होते. सेम तसंच आहे, ग्लास प्लेट सॉल्वंट चेंबरमध्ये ठेवली, सॉल्वंट त्यावरती काय होतं, रन होतो आणि सॉल्वंट बरोबर ते कंपोनंट जे आहे ते पण रन होता. A+B जे मिक्सचर आहे ते पण रन होत आहे, येत आहे लक्षात. पण ते डिफरंट लेवलला काय होता, ॲब्झॉर्ब होता, कलेक्ट होता, येत आहे लक्षात. तर डिफरंट लेवलला ते ॲब्झॉर्ब होत आहे.
आता वरती बेस लेवलपासून 1 सेंटीमीटरपासून सॉल्वंट बरोबर ते कंपोनंट वरती गेलेले, ए आणि बी वरती गेलेले. आता ते व्हिजिबल होण्यासाठी काय करतात, पुढे आयोडीन चेंबर यूज करतात, आयोडीनच्या वेपर्स यूज करतात किंवा अल्ट्राव्हायोलेट लाईट यूज करतात. तर ते स्पॉट किती वरती गेले हे कधी कधी ते इनविजिबल असतात किंवा ट्रान्सपरंट आपण म्हणू शकतो व्हाईट असतात ते स्पॉट. ते ब्राऊन होण्यासाठी आपण आयोडीनच्या वेपर्स यूज करणार आहे. काय यूज करणार आहे, आयोडीन वेपर्स. देन दॅट ग्लास प्लेट it is kept into the iodine chamber. Due to vapors the spot get visible. ब्राऊन कलरचा स्पॉट दिसतोय. मग आता बघा ग्लास प्लेटचं स्ट्रक्चर आहे तुमच्या समोर. खाली 1 सेंटीमीटर लाईन सोडली, 1 सेंटीमीटर प्लेस सोडली, स्पॉटिंग केलेलं आहे मिक्सरचं. नंतर मिक्सर सॉल्वंट बरोबर वरती गेला, रन झाला, वरती आपल्याला ब्राऊन कलर मिळाला आहे, तो स्पॉट मिळालेला आहे. मग काय करतात, सॉल्वंट किती रन झालेला आहे, सपोज y सेंटीमीटर सॉल्वंट रन झाला किंवा आपण 5 सेंटीमीटर कन्सिडर करू, आणि जो स्पॉट आहे जे मिक्सचर आहे, मिक्सचरमधून कंपोनंट 3 सेंटीमीटर रन झाला आहे. मग आउट ऑफ 5 किती रन झाला, 3 सेंटीमीटर. मग 3/5 द डिस्टन्स ट्रॅव्हल बाय द सोल्यूट डिवायडेड बाय डिस्टन्स ट्रॅव्हल बाय द सॉल्वंट. तर याला म्हणतात रिटेन्शन फॅक्टर. तर रिटेन्शन फॅक्टर रिॲक्टंट प्रोडक्ट दोन्हीसाठी कॅल्क्युलेट केला जातो. आपण जेवढे मिक्सरमध्ये जेवढे कंपोनंट आहेत, 2 कंपोनंट सेपरेट झाले, 3 झाले, तर तेवढा व्हॅल्यू आपण फाइंड करू शकतो की सॉल्वंट 5 सेंटीमीटर रन होतोय आणि तो स्पॉट 3 सेंटीमीटर रन होतोय. मग आउट ऑफ 5 तो 3 रन झाला, मग 3/5 म्हणजे किती आहे, तो ते 0.6. या प्रकारे रिटेन्शन फॅक्टर काय करतात, फाइंड करतात. तुम्हाला TLCच्या टेक्निक किंवा या स्टेप्स समजल्या असतील. TLCमध्ये काय काय करतात, फर्स्ट प्रिपरेशन ऑफ द ग्लास प्लेट. ग्लास प्लेट कशामध्ये डीप करतात, स्लरी ऑफ द सिलिका जेल पावडर त्या पेस्टमध्ये डीप करतात. वी गेट द स्टेशनरी फेज ऑन द ग्लास प्लेट. देन स्पॉटिंग इज डन फ्रॉम द बॉटम अबो द 1 सेंटीमीटर. 1 सेंटीमीटरच्या वरती स्पॉटिंग करतात. म्हणजे काय करतात, जे मिक्सचर आपल्याला सेपरेट करायचं आहे तर त्याचा स्पॉट तिथे देतात. स्पॉट कशामध्ये असतो, तो सॉल्वंटमध्ये, तो स्पॉट देतात. देन ग्लास प्लेट इट इज प्लेस्ड इन टू द सॉल्वंट जार. सॉल्वंट जारमध्ये ठेवतात. सॉल्वंट जारमध्ये ठेवल्यानंतर काय होतं, तो सॉल्वंट बरोबर रन होतो. मग कंपोनंट वरती जात आहे, मिक्सचरचे जे पार्टिकल ते सेपरेट होत आहे, जे कंपाऊंड सेपरेट होत आहे. देन वी गेट द स्पॉट ॲट डिफरंट लेवल. टू गेट विजिबल दिस स्पॉट वी प्लेस दॅट प्लेट. ग्लास प्लेट कुठे ठेवणार आहे आपण, आयोडीन चेंबर किंवा अल्ट्राव्हायोलेट विजिबल लाईटचा यूज करून आपण काय करणार आहे, ते स्पॉट विजिबल करणार आहे, बघणार आहे किती लेवलला गेले. तुमच्या लक्षात आली असेल थिन लेअर क्रोमॅटोग्राफी ही स्पेशल टेक्निक आहे. तुम्ही रिॲक्शन चालू असताना रिॲक्टंटचा एक स्पॉट घेऊ शकता आणि 1 तासानंतर प्रोडक्टचा एक स्पॉट. रिॲक्टंट आणि प्रोडक्ट वेगवेगळ्या प्लेसला जात आहे, त्याच्यावरून लगेच कळतं दोन्ही एकाच प्लेसला आहे म्हणजे रिॲक्शन इनकम्प्लीट आहे. रिॲक्टंटचा स्पॉट वरती गेला आणि प्रोडक्टचा वरती गेला, रिॲक्टंटचा खाली, म्हणजे काय की डिफरंट स्पॉट मिळाले. याचा अर्थ काय, रिॲक्शन कंप्लीट झालेली. म्हणजे ही टेक्निक डायरेक्टली PhD लेवलला जे स्टुडंट आहे ते काय करतात, जी रिॲक्शन ते करताय त्यामध्ये डायरेक्टली रिॲक्टंट प्रोडक्ट हे प्रोडक्ट तयार झाला आहे की नाही हे आयडेंटिफाय करण्यासाठी TLC टेक्निक यूज केली जाते. तर आता पुढची टेक्निक बघणार आहे आपण. ॲडसॉर्प्शनमध्ये आपण 2 पार्ट बघितले, कॉलम क्रोमॅटोग्राफी आणि TLC थिन लेअर क्रोमॅटोग्राफी. आता क्रोमॅटोग्राफीचा आपण पुढचा पार्ट बघणार आहे. ॲडसॉर्प्शन नंतर काय, पार्टिशन क्रोमॅटोग्राफी. आता यामध्ये काय, वी यूज द 2 लिक्विड ॲज अ स्टेशनरी फेज ॲज वेल ॲज मोबाईल फेज. आता इतर ठिकाणी आपण सिलिका जेल पावडर वगैरे यूज केले, पण इथे 2 लिक्विड आहे, एक स्टेशनरी फेज म्हणून, एक मोबाईल फेजमधून. दोन्ही पण लिक्विड यूज केले जात आहे. आणि यामध्ये काय होते, याचं प्रिन्सिपल आहे, सेपरेशन ऑफ कंपोनंट टेक्स प्लेस बाय कंटिन्युअस डिफरन्शियल पार्टिशन ऑफ द कंपोनंट बिटवीन 2 स्टेशनरी अँड द मोबाईल फेज. जो कंपोनंट आहे तो 2 फेजमध्ये काय होतो, सेपरेट होतो. एक असते मोबाईल फेज, एक असते स्टेशनरी फेज. आता इथे सपोर्टला आपण एक पेपर यूज करणार आहे, एक स्पेशल क्वालिटीचा पेपर असतो, वॉटमन पेपर नंबर 1. तर त्याच्या पेपरच्या फायबर्समध्ये जे वॉटर ट्रॅप होतो तो स्टेशनरी फेजमधून काम करतोय. मी काय सांगितलं की वॉटमन पेपर 1 नंबर, वॉटमन पेपरला 1 नंबर दिलेले असे. जसं फिल्ट्रेशन करण्यासाठी 51 नंबरचा पेपर यूज करतात, आपण 1 नंबरचा यूज करणार आहे. त्यामध्ये जेव्हा तो मॉइस्ट केला जाईल त्यामध्ये वॉटर ट्रॅप होईल. वॉटर ट्रॅप झाला की तो स्टेशनरी फेज म्हणून काम करेल. येत आहे लक्षात. तर बेसलाईनपासून त्या पेपरवरती तुम्हाला दिसतंय ते क्लिपवरती हँग केलेला आहे तो पेपर. नंतर बेसलाईनपासून 2 सेंटीमीटरवरती स्पॉटिंग केलेले आहे. ते स्पॉट डिफरंट लेवलला काय होतात, रन होतात. नाऊ दिस पेपर इट इज प्लेस इन टू द सॉल्वंट चेंबर. तर सॉल्वंट खाली पाहिजे 2 सेंटीमीटरचा, नाही तर ते स्पॉट खालीच डिझॉल्व्ह होऊन जातील. येते लक्षात. तर आता सॉल्वंट बरोबर ते स्पॉट काय होता, रन होता. नाऊ ड्यू टू मोबाईल फेज इज रन ओव्हर द स्टेशनरी फेज अँड सोल्यूट पार्टिकल ऑल्सो रन अलॉंग विथ दिस स्पॉट. त्याच्याबरोबर तो रन होतोय, जसं तुम्हाला डायग्राममध्ये दिसत आहे. नाऊ दिस स्पॉट गेट ॲब्झॉर्ब ॲट डिफरंट लेवल. ते डिफरंट लेवलला काय होतं, तो स्पॉट विजिबल होतोय. तर तुम्हाला दिसतंय 3rd डायग्राममध्ये आपल्याला जो कलरचा जो पॅटर्न मिळाला आहे तो असतो क्रोमॅटोग्राम. तो काय आहे, क्रोमॅटोग्राम.
तर यामध्ये काय झालेलं आहे की हे जे सोलिड पार्टिकल हे सेपरेट झालेले आहेत, डिफरंट लेवलला ते कन्फर्म झालेले किंवा आपण त्यांना बघू शकतो. तर आता बेसलाईनपासून ते किती वरती गेलेले आहे त्यावरून रिटेन्शन फॅक्टर फाइंड करता. तर रिटेन्शन फॅक्टरचा मी तुम्हाला फॉर्म्युला सांगितला आहे, RF इज इक्वल टू द डिस्टन्स ट्रॅव्हल बाय द सोल्यूट फ्रॉम द बेस लाईन अँड डिस्टन्स ट्रॅव्हल बाय द सॉल्वंट फ्रॉम द बेस लाईन. यावरून रिटेन्शन फॅक्टर काय करता येतो, फाइंड करता येतो. जसं तुमच्यासमोर डायग्राम आहे, बेस लाईन दिलेले, जो सॉल्वंटचा स्पॉट आहे तो y सेंटीमीटरवरती जातो आहे आणि सोल्यूटचा स्पॉट x सेंटीमीटरवरती जातो आहे व x डिवायडेड बाय y म्हणजे 0 पॉईंट समथिंग काय ते आन्सर येणार आहे. तर तुम्हाला या सगळ्या टेक्निक्स बघितल्या असेल, या समजल्या असतील. आपण काय काय बघितलं आहे आतापर्यंत, तर आपण सॉल्वंट एक्स्ट्रॅक्शन बघितलं, त्यानंतर क्रोमॅटोग्राफी बघितली. क्रोमॅटोग्राफीमध्ये 2 टाईप, ॲडसॉर्प्शन क्रोमॅटोग्राफी, पार्टिशन क्रोमॅटोग्राफी. ॲडसॉर्प्शनचे 2 टाईप, एक कॉलम क्रोमॅटोग्राफी आहे, थिन लेअर क्रोमॅटोग्राफी, त्याला TLC म्हणतात. तर एक्झामला जसं TLC विचारली जाते, कॉलम क्रोमॅटोग्राफी विचारली जाते, ह्या दोन्ही टेक्निकमधून एकतरी 3 किंवा 4 मार्क्सला विचारली जाते. विथ डायग्राम तुम्हाला हे सगळं एक्सप्लेन करायचं आहे. तुम्हाला प्रिन्सिपल माहिती पाहिजे, डायग्राम माहिती पाहिजे, त्याचा स्टेप माहिती पाहिजे. तर आता तुम्ही या टेक्निक समजण्यासाठी तुम्हाला जे प्रॅक्टिकलचे जे व्हिडिओच्या लिंक दिलेलं आहे मी, तर त्या तुम्ही बघा. त्यातून तुम्हाला अजून जास्त क्लिअर होईल की प्रॅक्टिकली हे कसं करतात आणि त्यातून आपल्याला जे स्पॉट वगैरे ते विजिबल कसे मिळतात, ते डिस्टन्स कसं मेजर केलं जातं. ते डिस्टन्स सिम्पल स्केलने मेजर करतात आणि त्यावरून ते रिटेन्शन फॅक्टर फाइंड केलं जातं. तर तुम्हाला या 3 टेक्निक नक्की समजल्या असतील.